हॅलो पीपल, कसे आहात? मी चालले ऑफिसला अँड पाऊस पडतो आहे तरी पण गरम भरपूर होतं ना. ठीक आहे आणि परत ठीक मी चालली ऑफिसला. आणि आज माहीत नाही का ट्रेन्स खूप लेट येत. आय थिंक कळवा आणि ठाण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ट्रेनचा. एक तर फास्ट ट्रेन जात होत्या, स्लो ट्रेन येत नव्हत्या आणि त्यामुळे अशी गर्दी झाली. आणि अशातच तुम्हाला काही काही नग भेटतात, ठीक आहे, जे स्वतः त्रासलेले असतात आणि त्यांना दुसऱ्यांना त्रास द्यायला मजा येते. अशातच मला एक बाई भेटलेली, ठीक आहे. जर मी कांजूरला चढली तर मी पुढे न जाता मी मिडलला जाईन, कारण का मला CSMTला उतरायचं असतं. तर मी पुढे जाऊन नाही थांबणार, मी आतमध्ये जाणार. पण जर आतमधून ऑलरेडी कोणी बाहेर येत असतं तर आपण कसं जाणार? तर तेच झालं. आणि ती मला शहाणपणा शिकवत होती की आज जा. मी तिला म्हटलं बाई तुझा, मी तिला जागा दिली आणि अटकून राहिली. ती ऑल द वे कांजूर ते घाटकोपर अटकून राहिली. मग तिला शहाणपणा सुचला की ही काय बोलत होती आणि मला म्हणते तुझा. म्हटलं माझ्या अंगात ताकद आहे का जागा करायची? लुक ॲट मी, लुक ॲट यू, मी कशी जागा करणार आहे? जाम छळलं. मी म्हटलं सकाळ सकाळ डोकं नको खराब करू, मला तुझ्या नादी लागून माझा दिवस नाही खराब करायचा आहे. आणि लिव्ह दॅट पार्ट ओव्हर देअर ओनली. मग काय आलं, एका मुलीने मला सीट दिली, दादर 4th होती. आणि ओके बोललं. ही महाबया जाऊन बसली. मी बसला गेलं, पण ती जागा नाही. म्हटलं आरामशीर बस, काळजी करू नको, आयुष्यातली अख्खी जागा घे म्हटलं. कशा नग असतात यार ह्या बायका, कशा नग असतात. अजिबात समजूतदारपणा नाही आहे ह्या बायकांच्या अंगात. आणि वरून म्हणतात की मुली, आजकालच्या मुली बोलतात, अरे मुली बोलतात तुम्ही तसं वागू नका ना मुली बोलल्यासारखं. तुम्हाला माहिती आहे 4 सीट जागा होते आणि मग तुम्ही मुद्दामून असं फैलून बसलाय तर कशी जागा होणार? मी जाऊ दे म्हटलं, चल ठीक आहे, कशाला सकाळ सकाळ नादी लागायचं आणि दिवस खराब पण. इसलिए मी ऑफिसमध्ये संध्याकाळी करूया आपण गॉसिप, ठीक आहे. हॅलो कसे आहात? मी अजिबात बरी नाही आहे, माझं डोकं जाम दुखतं, मला ताप आल्यासारखं वाटतं. आणि नो तुम्ही म्हणत असाल काय रडगाणं गाते, बट नाही आहे रडगाणं, खरंच मला ताप आला आहे. थोडा आला आहे, जास्त नाही आला आहे, पण माझं अंग गरम झालं आहे आणि माझं डोकं जाम दुखतं आहे. सो आय डोंट नो मी उद्या ऑफिसला येईन की नाही. आता ना आय नीड रेस्ट असं वाटतं मला. नॉट रेस्ट इन पीस गाईज, ओनली रेस्ट, ठीक आहे. बघूया आता. माझं तोंड पण खराबच आहे, कधी काय चांगलं बोलतच नाही मी, स्वतःबद्दल पण अशीच बोलते. हो ठीक आहे, जाऊ द्या. माझं डोकं खरंच जाम दुखतं आहे. आम्ही नॉट फिलिंग आहे. मला दिवसभर ऑफिसमध्ये डोकं दुखत होतं. पाऊस पडतो आहे, पडत नाही आहे, पडतो आहे, पडत नाही आहे. वातावरण खराब केलं आहे, वातावरण, ठीक आहे. कोणतरी बोलतं ते व्हिडिओ शूट करते बरे. सी माझी नख किती छान वाटली, भांडी घासून लादी पुसून पण कपडे धुवून पण एवढी छान नखं वाटतात माझी, ठीक आहे. आता मी चालली घरी. गाडी आहे म्हणाले, माझी गाडी त्यामुळे उभी आहे. दम लागला आहे. आज मी टिफिन बनवून नेला होता, सांगायचं विसरली तुम्हाला. सकाळी मी आणली ती मुगाची भाजी आणि चपाती. आणि काल माझ्या कॉलेजचा बर्थडे होता तर आम्हाला डोनट खायला दिलं होतं, पण माझी इच्छा अजिबात नाही आहे. डब्यावरून ठेवलं आहे मी तसाच. आता बघू, कारण का ना मी तुम्हाला बोलू मला डोकं दुखतं नको. कारण का आता मला जर जास्त ॲसिडिटी झाली असेल तर मी उलटी करेन आणि मग मला ना असं काही खाल्लं की मी उलटी करायची लवकर होत. मी खात नाही म्हणून म्हटलं घरी गेलं काहीतरी जरा जिरा सोडा पिन, तेव्हा जरा थोडंसं बरं वाटेल. कारण का माझी ॲसिडिटी कमी होत नाही, ती वाढतच चालली आहे. जेवढ्या फास्ट इंटरेस्ट वाढत नाही तेवढ्या फास्ट माझी ॲसिडिटी वाढते, ठीक आहे. सॅड लाईफ गाईज, सॅड लाईफ. भेटूया संध्याकाळी. आता घरी गेल्यावरती बघू, मी जाऊन झोपायची इच्छा आहे माझी आता, बघू. हॅलो पीपल, माझी मागं छत्री आहे, ठीक आहे. तर मी आली आहे घरी आणि ना आज रिधानचा उद्या मराठीचा पेपर आहे. तर मी काही जास्त अभ्यास घेतला नाही. मी जेवण बनवत राहिले आणि आज जास्त काही जेवण बनवायचं पण नव्हतं. भाकरी बनवल्या, भाताचा कुकर लावला, कालवण तर सकाळचंच होतं. आणि मग भाजी नव्हती तर मग टमॅटोची चटणी केली मी. टमॅटोची चटणी इज माय फेवरेट थिंग. मला टमॅटो खूप आवडतात, आय रिअली लव्ह टमॅटोज. तर आता मी सगळं आवरून बसली आहे. केस धुतलीत मी, आल्यानंतर केस धुतली आणि काम आवरलं आहे, त्यामुळे ती अजून तशीच ओली आहेत, ठीक आहे.
आणि माझं डोकं दुखत होतं, त्यात मी शहाणपणा करून केस धुतली. म्हणजे किती किती शहाणपणा माझ्या अंगात. ठीक आहे, इतर हे झालं. आणि सर भांडी राहिलीत, पण म्हटलं व्हिडिओ शूट करून घेते, नंतर परत व्हिडिओ शूट करायला मला खूप उशीर होतो, मग तो पोस्ट करायला पण मला उशीर होतो आणि मग सगळीच गडबड होते. ठीक आहे, आणि तर झालं, भांडी माझी आवरून झाली, आवरून म्हणजे सिंकमध्ये टाकून झाली इन शॉर्ट. तर मी तिकडे व्हिडिओ घेणार होते, पण नंतर मला कळालं की मी 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये सगळा भांड्यांचा आवाज होता, माझा आवाज काहीच नव्हता. सो आय डिसायडेड की भांडी नंतर आवडते. किचन ओट्या साफ झाला आहे, कचरा काढून झाला आहे, कपडे मशीनला लावून झालीत. मशीनला लावली नाही, सॉरी, ॲक्च्युली कपड्यांच्या घड्या घालून झाल्यात माझ्या, कारण का आज सासूबाईंनी सकाळीच मशीन लावली होती. त्यांनी मी जाताना असताना सांगून गेले होते की आई तुम्ही मशीन लावून घ्या, मी आल्यावर सुकत घालेल. तर ते झालं होतं. आणि आता बसली आहे म्हणजे फक्त व्हिडिओ शूट करायला बसली आहे मी. आणि ना मी मेशोवरनं खूप साऱ्या गोष्टी मागवतात. मला ना प्रोडक्ट रिव्ह्यू करायचं आहे, पण मला एक दिवस असा भेटत नाही की मी प्रोडक्ट रिव्ह्यू करणार आहे. आणि आमच्या सगळ्या फ्रेंड्सचा प्लॅन झाला आहे की ह्या सॅटर्डेला आम्ही भेटणार आहेत. तर अजून सगळं तळात मळतच आहे, बट तरी पण बघूया आता भेटतो आहे की नाही. कारण का जी आमची एक फ्रेंड असते तस्नीम, ती असते अबुधाबीला, आणि आय थिंक मागच्या 2 नाही ॲक्च्युली 5 वर्ष झाले आम्ही तिला भेटलो नाही आहे. ठीक आहे, तो आमचा कॉलेजमध्ये खूप 4-5 जणींचा ग्रुप होता. मी, इंदू, पूजा मिश्रा, आरती, प्रियांका आणि तस्नीम, आम्ही 6 जणींचा ग्रुप होता. तर लग्नानंतर आमचं भेटणं खूपच कमी झालं. त्यानंतर आमच्या सगळ्यांना मुलं बाळ झाली, तर त्याच्यानंतर अजूनच कमी झालं. आणि लास्ट टाईम आम्ही भेटलो होतो, आता मध्ये जो व्हिडिओ त्याच्या अगोदर आम्ही भेटलो होतो, तेव्हा आमच्या मैत्रिणीचं लग्न होतं, तेव्हा मी त्यांना भेटली होती. इतका मध्ये गॅप पडला होता माहिती आहे. आणि तर मग आता प्लॅन झाला आमचा सॅटर्डे आफ्टरनूनला भेटायचा. तर प्लेस डिसाईड करणं वगैरे सगळं चालू आहे आमचं. आणि मी सारखं आणि का म्हणते, मी खूप शब्द ना असे गहाळ करते मध्ये. ठीक आहे, परत ठीक आहे. तर भेटणार आहोत, तेच प्लेस डिसाईड करणं चालू आहे. आणि तर माझ्या हसण्यावर मला एक आठवलं, आमच्या ऑफिसमध्ये वासू सर आहेत. ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू गाईज की ही इज लाईक मॅच्युअर्ड मॅन, नॉट फादर फिगर. मी त्यांना फादर फिगर नाही म्हणणार, ही इज लाईक फ्रेंड, एक ओल्ड फ्रेंड असतात ना त्याच्या काहींमध्ये. कारण का ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला एक ॲडवाईस देणार. ही इज लाईक सॅवेज पर्सन, लाईक सो सॅवेज की आहे ना, मी नेहमी म्हणते सर तुम्ही स्टँडअप कॉमेडी करा. अँड त्यांचं उत्तर एकदम भयानक असं, जे मी नाही सांगणार इथे. बट ही इज लाईक अ व्हेरी ओल्ड फ्रेंड. आणि असं म्हणतात ना, मित्र कोणत्याही वयाचे असू शकतात. तर वासू सर इज वन ऑफ देम. दुसरे आहेत म्हात्रे सर. ही इज नॉट लाईक दॅट ओल्ड, बट ते माझ्यापेक्षा ॲटलीस्ट 2-3 वर्षांनी मोठे आहात. पण मी त्यांना स्वप्नील सर म्हणते. ही इज ऑल्सो सो गुड. म्हणजे ना ऑफिस कॉलिग्स जे असतात त्यांच्यानं ना, म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये असे काही लोक भेटतात जे तुमच्या एजच्या हिशोबाने नसतात. ठीक आहे, पण तरी पण तुमचा त्यांच्यावर एवढा बॉन्ड चांगला बनतो ना. आणि आमच्या तिघांचा बॉन्ड खरंच खूप चांगला आहे. टचवूड बॉन्ड म्हणजे काय गोष्टी ना आम्हाला असं होतं ना, असं नजरेनी कळतात आम्हाला, खरंच नजरेनी कळतात. अँड खरंच बेस्ट आहेत आमच्या, म्हणजे तिघांची अंडरस्टँडिंग नाही, तिघांची अंडरस्टँडिंग खूप छान आहे, मिसअंडरस्टँडिंग खूप कमी होते. आणि ते वासू सर माझ्यावर रागवतात, मी कितीही चुका केल्यात ना ते रागवतात, पण नंतर 5 मिनिटांनी बच्चे तेरे को कुछ खाना आहे. त्या दिवशी त्यांनी फ्रूट्स आणले ते ट्यूसडेला, माझा उपवास होता. पूजा मैंने फ्रूट्स लाए, खाले, मैं घर पे लेके जा रहा हूँ, तुझे कुछ खाना है. मग मी पेर घेतलं. म्हणतात हेल्दी फ्रूट्स खाया कर. बोलतं नाही सर मला हे फ्रूट्स नाही खात मी. तभी तू ऐसी आहे. आणि ही सो गुड. त्यांची मुलं, त्यांचा एक मुलगा, त्यांना जुळी मुलं आहेत. त्यांचा मुलगा जर्मनीला आहे, त्यांची मुलगी IKEAमध्ये इंटिरियर डिझायनर आहे. माझ्यापेक्षा आय थिंक ते लोक 4-5 वर्षांनीच लहान आहेत. ठीक आहे, ही इज अराउंड 58. बट त्यांच्यासारखा एक ओल्ड फ्रेंड भेटणं ना इज ट्रूली अ ब्लेसिंग. कारण का ते तुम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती गाईड करतात. आणि मी म्हणते तुमचा असा एक फ्रेंड असला पाहिजे ना, तो तुमच्यापेक्षा दुप्पट वयाचा असला पाहिजे ना. आणि जेव्हा ते तुम्हाला गाईड करतात ना, दॅट इज टॉप नॉच. ठीक आहे, त्यांच्यासारखं गायडन्स खूप कमी भेटतं. आणि खूप कमी लोक असं असतात जे वयाच्या ह्या वर्षी पण मनाने खूप यंग असतात. ही इज यंग, ही इज 58, ही टोल्ड मी. तर 58 वयाचे असताना पण त्यांचं जे मन आणि त्यांचा जो दिमाग आहे, इट्स सो यंग. ते ना नेहमी म्हणजे मला ना हॅपी पर्सन. त्यांच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असते, ही विल बी ऑलवेज हॅपी अँड सो ऑन.
म्हणजे ते कधीच म्हणणार नाही की मला हे दुखेल, कधीच नाही. मी त्यांच्या तोंडात कधीच ऐकलं नाही की मला हे दुखेल. आणि मला वाटतं खूप साऱ्या लोकांनी ना त्यांच्यासारखंच असलं पाहिजे नाही, की आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असले ना तरी नेहमी हसत असलं पाहिजे नाही. तर हा माझा एक मला आजच्या दिवसात माझा एक गायडन्स आहे की आयुष्यात एक असा मित्र शोधा जो तुमच्यापेक्षा वयाने दुप्पट असेल आणि तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवरती गाईड करेल. ठीक आहे. जे लोक व्हिडिओ बघतात प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज.